आता मला गाड्या चालवायला पण आवडतात आणि मी गेमर पण आहे. तर माझ्या डोक्यात असा प्रश्न आला की तुम्ही जसा गाड्यांसाठी समृद्धी महामार्ग बनवला आणि बरेच हायवे बनवतायत, तसं माझ्यासारख्या गेमरला त्याचा हायवे म्हणजे इंटरनेट आहे. तर मी बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच खेड्यापाड्यांमध्ये, ग्रामीण भागामध्ये तेवढं पॉवरफुल इंटरनेट अजूनही नाहीये. तर आम्हाला लॅग फ्री सर्व्हिस आणि चांगल्या क्वालिटीची स्ट्रीमिंग कधी करायला मिळेल? निश्चितपणे मला असं वाटतं की हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि विशेषतः आय कॅन इमॅजिन की एखाद्या गेमरला जर लॅग आला तर काय परिस्थिती होईल. म्हणजे मला आठवतं की पूर्वी जेव्हा आपलं इंटरनेट सुरू झालं आणि त्यावेळेस एखादी वेबसाईट आपण डाउनलोड करायचो तर त्यावेळेस www टाईप केल्यानंतर ते लॅग जो यायचा तर त्याचं नाव वर्ल्ड वाईड वेबच्या ऐवजी वर्ल्ड वाईड वेट झालं होतं. तर तशा पद्धतीची परिस्थिती आता आमच्या गेमर्सलाही सहन करावी लागू नये याकरता अगदी शेवटच्या गावापर्यंत आपण फायबर घेऊन चाललो आहोत. जवळपास आपलं 70% काम झालेलं आहे. सो महाराष्ट्रामध्ये आज 40,000 गावं आहेत, 40,000. या 40,000 गावांमध्ये आपलं जी फायबर आहे ती आता पोचते आणि ती पोचल्यानंतर त्या ठिकाणी आपण चांगल्या स्पीडचं, चांगल्या बँडविड्थचं आपण त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी जी आहे ती निश्चितपणे उपलब्ध करून देऊ. कारण हे खरं आहे की गाडी करता हायवे आवश्यक आहे, तसं तुमच्याकरता बँडविड्थ आवश्यक आहे. ती बँडविड्थ निश्चितपणे आपण देऊ. मी तुम्हाला अश्युअर करतो की येत्या 2 ते 3 वर्षात अगदी गावामध्येही एखादा जो कोणी ई स्पोर्ट्सवाला आहे, कोणी गेमर आहे, याच्यापैकी कोणी असलं तरी त्याला त्या ठिकाणी त्याची हार आणि जीत ही लॅगमुळे होणार नाही, ती त्याच्या स्किलमुळे होईल. पण देर विल बी नो लॅग. आम्ही 100% त्याला बँडविड्थ देऊ. थँक्यू सीए सर. माझ्यासोबत सगळ्यांना उत्तरं भेटली. थँक्यू.